महाराष्ट्रात पुतळ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणारे आणि महाराष्ट्र व भारताची ग्रामीण संस्कृती जतन करून ठेवणारे म्हणजेच पुतळ्याचे गाव असणारे ठिकाणी आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे। तर चला पाहूया हे ठिकाण नक्की कसे आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पहा। चला मग। नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील सिद्धगिरी महाराजांचा कन्हेरीचा मठ पाहण्यासाठी। मठ अतिशय सुंदर आहे, तर चला पाहूया मठ कसा आहे ते। सिद्धगिरी मठाचे हे ठिकाण साधारणपणे कोल्हापूरपासून 12 किलोमीटर दक्षिणेस पुणे बेंगलोर हायवेच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच आहे। हे ठिकाण कन्हेरी गावात असल्यामुळे या ठिकाणाला कन्हेरीचा मठ म्हणून देखील अतिशय प्रसिद्धी आहे। कन्हेरी मठामध्ये पोचताच आपल्याला ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडते, पण त्याचप्रमाणे प्राचीन भारताची ओळख करून देणाऱ्या ऋषीमुनींचे दर्शन देखील या ठिकाणी आपल्याला घडते। प्रवेश करताच आपल्याला गुहेसदृश्य म्हणजेच गुहेसारखे दिसणाऱ्या ठिकाणी आपल्याला प्राचीन भारताची ओळख करून देणाऱ्या अनेक ऋषीमुनींचे मूर्ती किंवा पुतळे आपल्याला पाहायला भेटतात। त्याचप्रमाणे महाभारतातील आणि रामायणातील देखील काही प्रसंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात। त्याचप्रमाणे ज्या ऋषींचे विद्या, योगदान, ज्ञान त्यानुसार त्या ऋषीमुनींची माहिती देखील या ठिकाणी त्याच ऋषीमुनींच्या बाजूला लावण्यात आलेली आहे। सामान्य माणसाला माहीत नसणाऱ्या ऋषीमुनींचे दर्शन देखील या ठिकाणी आपल्याला घडते। त्याचप्रमाणे भारताप्रमाणेच व महाराष्ट्राप्रमाणे या ठिकाणाचे महत्त्व परदेशात देखील आहे। या ठिकाणी आपण बघू शकता श्रीरामांचा आणि शबरी ज्यावेळेस श्रीरामांना बोरे खायला देते त्यावेळेसचा देखील एक प्रसंग आपल्या समोर आहे। भारतासोबत बाहेरील पर्यटक देखील या ठिकाणाला भेट देतात। अतिशय सुंदर असं तारांगण आणि श्रीकृष्णांचं दृश्य देखील आपण पाहत आहोत। भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक माहिती सांगणारे हे ठिकाण आपण पाहत आहोत। या ठिकाणी प्राचीन उपचार पद्धती देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेली आहे। या ठिकाणी फिरत असताना आपल्याला अर्धा तास कसा निघून जातो हे देखील आपल्याला समजत नाही। अशा प्रकारे या ठिकाणी माहिती लावतो। गुहेतून बाहेर पडताच आपल्याला अतिशय सुंदर अशी हिरवीगार शेती नजरेस पडते। त्याचप्रमाणे अंगावरती झूल टाकलेल्या 2 बैलांचे देखील दर्शन घडते। त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशी बैलजोडी आपल्याला पाहायला भेटते। त्याचप्रमाणे शेतामध्ये काम करणारे शेतकरी, बैलजोड्या, हिरवगार शेत आपल्याला पाहायला भेटते। शेतामध्ये गुरे चारणारे महिला, पुरुष देखील या ठिकाणी, लहान मुले विट्टी दांडूचा खेळ खेळताना देखील आपल्याला बघायला भेटतात। काही महिला शेळ्या चारण्यासाठी रानामध्ये आपण बघू शकता। त्याचप्रमाणे एक मुलगा आपल्याच नादामध्ये म्हैसीच्या पाठीवर बसलेला देखील आपण बघू शकता। या ठिकाणी सिद्धगिरी मठातील श्री शंभू महादेवांचे मंदिराचे एक फोटो देखील लावण्यात आलेला आहे। 700 वर्षापूर्वीचे असलेले हे मंदिर आपण बघू शकता। रानामध्ये विश्रांती करणारे किंवा प्राचीन किंवा ग्रामीण भारतामध्ये ज्या पद्धतीने पाण्याचा वापर देखील केला जातो त्याप्रमाणे देखील आपल्याला बघायला भेटते।
शहराच्या गजबटापासून बाजूला आणि एकांत शांततेत असणारे हे ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन आपल्याला कोल्हापूरपासून 12 किलोमीटर असणाऱ्या सिद्धगिरी म्युझियम किंवा कन्हेरीच्या मठामध्ये आपल्याला पुतळ्यांच्या मार्फत संपूर्ण गाव पुतळ्यामध्ये बनवण्यात आलेले आहे। पाहू शकता, पूर्वीच्या काळी हनुमान मंदिराचा देखील एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो। त्याचप्रमाणे गावात पूर्वीच्या काळी वासुदेव आलेले देखील ही अतिशय जुनी परंपरा देखील आहे। पूर्वीच्या काळी गावातील मुख्य चौकामध्ये पहार देखील असायचं। त्या ठिकाणी निवांत बसणारे लोक देखील या ठिकाणी हुबेहूब दाखवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे अस्वलाचा खेळ करणारा एक देखील आपण बघू शकता। त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी धनगर समाजाचे वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्यांचा वापर किंवा त्यांच्यासोबत असणाऱ्या प्राण्यांचे देखील अतिशय सुंदर असे दर्शन आपल्याला या ठिकाणी होते। या ठिकाणी आपल्याला अनेक प्रसंग आपल्याला पाहायला भेटतात। मुख्य ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडवणारे ठिकाण आता आपण या कमानीमधून पुढे जाणार आहोत। स्वावलंबी भारतामध्ये ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण आपण 12 बलुतेदारांचे हे ठिकाण आपण पाहत आहोत। विठ्ठल मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा आणि समोरच आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा देखील प्रसंग या ठिकाणी हुबेहूब बनवण्यात आलेला आहे। अतिशय बारकाईने बनवण्यात आलेले हे पुतळे आपण बघू शकता। एक महिला लहान मुलाला आंघोळ घालतानाचा देखील प्रसंग आपल्या समोर आहे। त्याचप्रमाणे त्याच्याच पाठीमागील बाजूस असणाऱ्या घरामध्ये माळ्याचे घर आपण बघू शकता। कुंभार आपल्या घरासमोर काम करताना कुंभाराचे घर देखील आपण बघू शकता। त्याचप्रमाणे पत्तरवाटाचे म्हणजेच दगडापासून गृहोपयोगी वस्तू बनवणाऱ्याचे घर देखील आपण बघू शकता। माशाचे जाळे विणणाऱ्याचे घर देखील आपण अतिशय बारकाईने देखील या ठिकाणी बघू शकता। मातंग समाजाचे दोरी वळण्याचा देखील प्रसंग या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे। तर हे बघू शकता आपण, अशा प्रकारे पूर्वीच्या काळी दोर बनवले जायचे। भांडी नीट करण्याचे किंवा भांड्याला कलाई करण्याचे काम करणाऱ्याचे घर देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे। त्याला तांबट असे देखील बोलले जाते। गादी विणणाऱ्याचे घर देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे। एका बाजूस आपल्याला जागरण गोंधळाचे कार्यक्रम चालू आहे असे देखील दाखवण्यात आलेले आहे।
सर्वसामान्य लोकांची पूर्वीच्या काळी घरे कशी असायची हे या ग्रामीण जीवनशैलीतून आपल्याला पाहायला भेटते. लक्ष्मी मंदिरामध्ये लोक पूजा करण्यासाठी आलेल्याचा प्रसंग देखील आहे. शिंप्याचे घर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. टेलर काम करणाऱ्यांचे हे घर आपण बघू शकता. अगदी हुबेहूब हे आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे कोंबडी अंड्यावरती बसलेल्याचा देखील प्रसंग आपल्याला पाहायला भेटतो. पुढे आपल्याला कासराचे घर देखील बघायला भेटते. पूर्वीच्या काळी कासार घरी येऊन किंवा कासाराच्या घरी जाऊन देखील बांगड्या भरल्या जायच्या. पूर्वीच्या काळी बाजार ज्याप्रमाणे भरले जायचे ते देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. पूर्वीच्या काळी करमणुकीचे साधने म्हणून या असे खेळ केले जायचे. याला बाजारकट्टा देखील असं म्हणतात. लहानपणी किंवा पूर्वीच्या काळी देखील मुली जिबल्या खेळण्याचा खेळ देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. मंदिरातील शाळा. पूर्वीच्या काळी शाळेला जागा नसायची, त्यामुळे शाळा गावातील मंदिरामध्ये भरायचं. तो देखील प्रसंग अतिशय सुंदर आपल्याला बघायला भेटतो. पुढे आपल्याला कात्रीला धार करणारे पूर्वी कशी करली जायची ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. पुढे घरी येऊन दाढी करणाऱ्या नाभिकाचे घर देखील या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. 12 बलुतेदारांपैकी असणारे हे एक घर देखील आपण बघू शकतो. पुढे परिटाचे घर देखील आपण बघू शकता. इस्त्री करतानाचा देखील अतिशय सुंदर असा प्रसंग या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. शेवया करतानाचा पूर्वीच्या काळी ते देखील महिलांचा हे ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. कोकणातील घरे कशी असायची ते देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. संपूर्णपणे ग्रामीण जीवनशैलीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण पाहण्यास विसरू नका. कोंबडीच्या कोंडण्यासाठी किंवा धान्य ठेवण्यासाठी पूर्वीच्या काळी बैलाला पत्र्याची नाल मारली जायची. तो देखील प्रसंग अतिशय हुबेहूब आणि बैलाच्या चेहऱ्यावरच्या छटा देखील आपल्याला बारकाईने कोरलेल्या पाहायला भेटल्या. त्याचप्रमाणे पुढे जाताना आपल्याला पूर्वीच्या काळी न्यायदानाचे काम कसे केले जायचे तो देखील प्रसंग या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे सगळं पाहण्यासाठी देखील परदेशी पर्यटक देखील या ठिकाणाला अतिशय आवडीने भेट देताना देखील आम्हाला बघायला भेटले. त्याचप्रमाणे पुढे आपल्याला तालीम किंवा कुस्ती ज्या ठिकाणी शिकवली जायची ते ठिकाण देखील आपल्याला बघायला भेटते. त्या ठिकाणी देखील 2 पैलवान कुस्ती खेळतानाचा प्रसंग. त्याचप्रमाणे पुढे आपल्याला जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू आहे ते देखील हुबेहूब आणि बारकाईने प्रत्येक पुतळ्याचे वेगळेपणा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. बुरुडाचे घर म्हणजे कळकांचे विणकाम करणाऱ्यांचे घर या ठिकाणी आपण बघू शकता. तो देखील प्रसंग अतिशय बारकाईने या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो. गुरवांचे घर देखील आपण बघू शकता. चर्मकाराचे घर देखील आपण बघू शकता, म्हणजे चप्पल बनवणाऱ्याचे घर बघू शकता, म्हणजे सांबाराचे घर. पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला वारली पेंटिंग म्हणजेच ते देखील आपण बघू शकता.
मंडळी, आपल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जीवनशैली दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हशीच्या पाठीवरती पाणी कसे वाहिले जायचे तो देखील प्रसंग या ठिकाणी आपण बघू शकता. पूर्वीच्या काळी डोंबाऱ्यांचा खेळ खेळला जायचा, त्या देखील छटा आपल्याला बघू शकता. असे विविध खेळ खेळणारे किंवा खेळाला प्रोत्साहन देणारे वाजंत्री देखील आपण बघू शकता. अतिशय बारकाईने आणि सुबकतेने बनवलेले हे पुतळे, कुठलाही पुतळा एकसारखा नसून प्रत्येक पुतळ्याचे एक वेगळेपण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. फुगडीचा खेळ खेळताना देखील आपल्याला हे प्रसंग बघायला भेटतात. सावकाराचे घर कशाप्रमाणे असायचे ते देखील या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. यात्रेतील काही प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. कशा प्रकारे बघू शकता तुम्ही, काही पुतळ्यांचा रंग कमी झालेला किंवा सुबकता कुठेही कमी झालेली आपल्याला बघायला भेटत नाही. मर्दानी खेळ खेळताना आणि त्यांना प्रोत्साहन देणारे वादक देखील आपण बघू शकता. हुबेहूब सगळं जसं आहे तसे प्रसंग आपल्याला पाहायला भेटतात. तर खूप सुंदर असा म्हणजे आहे हे म्युझियम म्हणून किंवा मठ देखील आहे. तर खूपच सुंदर असं ठिकाण आहे हे. विवाहाचा, देवाचा, यात्रेचा प्रसंग देखील या ठिकाणी आपण बघू शकता. पुढे आपल्याला गावातील किंवा पूर्वीच्या काळी मार्केट किंवा बाजार कसा भरायचा ते देखील प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. गमेले, खोरे यांचे दुकान, तसेच जनावरांसाठी लागणारे दोरी, कासरे, वासरांसाठी लागणारे सगळे सजावटीचे साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पळपूट, लाटणं, बेलणं यांचे देखील दुकान आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे रवी, बारीक बारीक गोष्टींच्या अतिशय बारकाईने आपण बघू शकता. कपड्यांचे दुकान देखील आपल्याला या ठिकाणी, फळ विक्रेत्यांचे देखील दुकान बघायला भेटते. त्याचप्रमाणे भांड्यांचे दुकान देखील आपण बघू शकता. पूर्वीच्या काळी तांब्यांच्या भांड्यांचा वापर जास्त व्हायचा, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तांब्यांच्या कलरच्या भांड्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. पूर्वीच्या काळी लोकांना कपाट वगैरे नसायचं, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पेटीचा वापर जास्त प्रमाणात केला जायचा. त्यामुळे या ठिकाणी बघू शकता मोठ्या प्रमाणात पेटी विक्रेत्याचे दुकान देखील आपण बघू शकता. फ्रेम बनवण्याचे दुकान देखील आपण बघू शकता. लाकडी कामाचे किंवा लहान मुलांचे खेळण्यांचे दुकान देखील आपण बघू शकता. खवयाचे दुकान देखील आपण बघू शकता. खवया म्हणजेच अलीकडल्या काळामध्ये त्याला स्वीट होम देखील बोलले जाते. पूर्वीच्या काळी अशा प्रकारे दुकाने लावली जायची. या ठिकाणी आपण
देवदेवतांच्या मूर्तींचे किंवा समई, घंटा, देवांच्या मूर्त्या, मंदिरांचे कळस असे देखील दुकान आपण बघू शकता. माळांचे देखील आणि हळदी कुंकाचे देखील दुकान आपण बघू शकता. पुढे आपल्याला चालत आल्यानंतर आपल्याला आधुनिक जीवनशैली देखील बघायला भेटते. त्याचप्रमाणे यात्रेमध्ये असणारे प्रसंग देखील आपण बघू शकता. अतिशय सर्वात मोठा एक यात्रा उत्सव देखील आपण या ठिकाणातील 50हून अधिक पुतळे असणारा रथोत्सव आपण देखील बघू शकता. एकाच प्रसंगामध्ये 50हून अधिक पुतळे आणि प्रत्येक पुतळ्याचे आपलेपणा वेगवेगळेपणा देखील आपण बघू शकता. पुढे गेल्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांचे घर देखील बघायला भेटते. विणकाम कसं केले, विणकाम पूर्वीच्या काळी विणकऱ्यांचे देखील घर देखील आपल्याला बघू शकता. एक अतिशय सुंदर असा प्रसंग मुलीची पाठवणी करताना आणि बैलगाडीमधून जाताना मुलगी आणि जावयाचा प्रसंग देखील बैलगाडीमध्ये आपण बघू शकता. पूर्वीच्या काळी अशी पाठवणी केली जायची म्हणून हा देखील प्रसंग आपण बघू शकतो. वृद्धाची सेवा करतानाचा देखील एक प्रसंग या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. सोनाराचे घर देखील या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे. वैद्याचे देखील घर कसे उपचार केले जायचे ते देखील या ठिकाणी प्रसंग आपल्याला एक दाखवण्यात आलेले आहे. लोककलावंत तमाशा मंडळाचे देखील एक प्रसंग आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर पूर्वीच्या काळी असे कलाकार आपली कला सादर करताना या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. हुबेहूब आपल्याला वतनदारांचे घर पाहायला भेटत आहे. हे पण आपण पाहू शकता. खूप सुंदर असं वतनदारांचं घर आहे. बहुरूप्यांचे म्हणजेच वतनदाराच्या घरासमोर व वतनदाराची रुबाब दाखवण्यासाठी हा प्रसंग आपण पाहू शकता. वतनदाराच्या घरामध्ये प्रवेश करताच आपल्याला लाकूड काम केलेले आणि त्याचा रुबाब दाखवण्यासाठी अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. अनेक फोटो पूर्वीच्या काळी अशा प्रकारे लावले जायचे ते देखील आपण बघू शकता. अनेक देवदेवतांच्या किंवा अनेक काम करताना किंवा त्याचा रुबाब, बंदूक, पूर्वीची ग्रामीण जीवनशैलीवरती पूर्ण आधारित हे देखील आपण बघू शकता. जात्यावरती काम करताना देवघर, घरातील किचन म्हणजे स्वयंपाकघर हे देखील आपण बघू शकता. पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक केला जायचा तो देखील प्रसंग या ठिकाणी अतिशय बारकाईने दाखवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.